नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या संविधान चौकात आज कॉकरोच जनता पार्टीचा मोठा आंदोलन आयोजित करण्यात आला आहे। पक्षाचे संस्थापक अभिजित दिक्के यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे। शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष वाहतूक व्यवस्था जाहीर केली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील गांधी पुतळा चौक येथे असलेल्या सोनचाफा ज्वेलर्स मध्ये काल सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। माहितीनुसार एसी मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आग वेगाने पसरताच लकडगंज, गांजीपेठ आणि महाल अग्निशमन केंद्राच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम हाती घेतले। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली। घटनेची माहिती मिळताच डीसीपी राहुल मदने आणि मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या पारडी पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना एमडी ड्रग्जसह अटक केली आहे। या कारवाईत ड्रग्ज, दुचाकी आणि मोबाईलसह सुमारे 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 14-15 जूनच्या मध्यरात्री पुणापूर रोडवर गस्त घालत असताना पोलिसांना दुचाकीवरून जाणारे 2 संशयित युवक आढळले। झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून 10.72 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत दुचाकी, ॲपल व सॅमसंग मोबाईलसह एकूण 2.90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी प्रवाशाला ऑटोमध्ये बसवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठे यश मिळवले। पोलिसांनी अवघ्या 6 तासात गुन्ह्याचा सडा लावत 3 आरोपींना अटक केली आहे। माहितीनुसार आरोपींनी एका तरुणाला ऑटोमध्ये बसवून सुनसान ठिकाणी नेले, त्याच्यावर मारहाण केली आणि त्याचा मोबाईल फोन व रोख रक्कम लुटली। तक्रार मिळाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 3ही आरोपींना अटक केली। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला ई-ऑटो, लुटलेला मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होता नागपूर समय। धन्यवाद।